हॅलो नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सायकॉलॉजी 216 या विषयाचे IMP क्वेश्चन्स बघायचे आहेत. जो पेपर उद्या दुपारी होणार आहे, ठीक आहे. तर त्याबद्दल आपल्याला थोडंसं डिस्कशन करायचं आहे. मी तुम्हाला थोडेफार क्वेश्चन सांगणार आहे, ज्याचे तुम्हाला थोडंफार हेल्प वगैरे होईल, ठीक आहे. तरी तुम्हाला जर संपूर्ण IMP क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही जे आहे आपलं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून प्ले स्टोअरवरनं, ठीक आहे. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. आयफोनवाल्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. iOS.a2talk.in यावर तुम्हाला क्लिक करून तुम्ही जे आहे ॲप्लिकेशन वगैरे डाउनलोड करू शकता, ठीक आहे. तर यावर आहे मित्रांनो आपल्याला आता उद्याचा जो पेपर होणार आहे सायकॉलॉजी 216 टाईम टेबल आपण बघूया कुठला पेपर आहे बघा. उद्या 26 मे, उद्या दुपारी 3:30 ते 5:30, सॉरी 2:30 ते 5:30 जो आहे सायकॉलॉजी 216 हा पेपर आहे, ठीक आहे. यामध्ये बघा सायकॉलॉजी 216 SYBA साठी हा विषय आहे आणि हिस्ट्री 220 हा सुद्धा SYBA साठी आहे. तर ज्यांनी ज्यांनी जे जे विषय घेतला असेल त्यानुसार याचे IMP क्वेश्चन्स वगैरे जे आहे ते असणार आहेत, ठीक आहे. तर आपल्याला जे आहे मित्रांनो IMP क्वेश्चन्स बघायचे आहेत. तर बघा सायकॉलॉजी 216 इथे चुकून 18 झालेला आहे, परंतु हे 216 आहे, ठीक आहे. सायकॉलॉजी 216 मध्ये मित्रांनो मी आणि माझे वर्तन यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे घटक जे आहेत ते बघायचे आहेत, जे उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला हेल्पफुल वगैरे राहतील, ओके. तर यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला काही गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत. अवधानाचे स्वरूप व लक्षणे, अवधानाचे प्रकार, अवधान आकर्षित करणारे घटक, अवधान विकरण व्यवस्थापन, संवेदना व प्रभाव पाडणारे घटक कुठले कुठले आहेत, भ्रमाचे प्रकार. तुम्हाला माहिती असेल भ्रम वगैरे होतात बरोबर. माणूस म्हणजे कधी कधी मोठा माणूस देखील दचकतो असा अचानक, त्याला काही वेगवेगळे भ्रम होतात, त्याला असं विचार कुठे कधी सावली वगैरे दिसते, तर ते भ्रमाचे प्रकार तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहे. नंतर बघा अवधानाचे प्रकार. अवधान अवधान जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला या साध्या अवधानावरती तुम्हाला उद्या 2 प्रश्न येतील. त्यामुळे तुम्हाला जे आहे पूर्ण अवधान वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर ह्या अवधानावरच तुम्हाला जे आहे 2 ते 3 प्रश्न उद्या येणार आहेत. हे तुम्हाला सर्व जे काही ते वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. नंतर आहे बघा समोर अध्ययनाची सामान्य तत्वे. अध्ययन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय सर्वांना माहिती असेल. अध्ययनाचे भरपूर प्रकार देखील आहेत. अध्ययन सामान्य तत्वे कुठले कुठले आहेत तुम्हाला सांगायचे आहेत, ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. नंतर आहे परिणामकारक अध्ययन. अध्ययन म्हणजे काय? त्याचे परिणामकारक म्हणजे थोडक्यात काय त्याचा फायदा, ठीक आहे. त्याचा उपयोग, त्याचा फायदा काय आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. नंतर आहे मर्मदृष्टीने अध्ययन. अध्ययनाचे हे आपण एक प्रकारच आहे. नंतर आहे अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, शिक्षण संक्रमण, प्रबलीकरणारे प्रकार, स्मृतीच्या अवस्था, संकेत एक प्राथमिक विचार, संकेतन. संकेतन सगळ्यांना माहिती असेल. नंतर आहे स्मरण, संकेतांचे प्रकार, विस्मरणाचे सिद्धांत, मानसशास्त्रीय स्थूलनाश, ठीक आहे. एकदम सोपे सोपे घटक आहेत, हे तुम्हाला पुस्तकामध्ये जे आहेत आरामात सापडून जातील. सायकॉलॉजी 216 या पुस्तकामध्ये तुम्हाला हे घटक जे आहेत तुम्हाला ते अभ्यासाला मिळतील, ठीक आहे. असे हे घटक आहेत. ज्यांना कोणाला अजून याचे क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी जे आहे आपल्या ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती, यावर क्लिक करून तुम्ही जे आहे हे ॲप इन्स्टॉल करा, यावर लॉग इन करा आणि यामध्ये तुम्ही एक छोटासा कोर्स घेऊ शकता. त्या कोर्समध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन्स वगैरे सर्व विषयांची मिळतील, ठीक आहे. आज या कोर्सची फीज जी आहे ती मी कमी केलेली आहे, जेणेकरून सर्वांना परवडेल अशी, ठीक आहे. तर कोर्सची फी जी आहे ती कमी केलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, ओके. आणि मित्रांनो तुम्हाला मी याच्यामध्ये अजून एक सांगू इच्छितो, जसं की बघा याच्यामध्ये बघा हे आपलं YouTube चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल A2 टॉक परीक्षित अभ्यास. यामध्ये जर तुम्ही लाईव्हमध्ये बघितलं तर रोज संध्याकाळी जे आहे आपलं लाईव्ह लेक्चर असतं रात्री 9 वाजता, बरोबर. यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी वगैरे सांगत असतो. उद्याच्या पेपरमध्ये कुठले कुठले प्रश्न येतील किंवा पेपर कसा लिहायचा हे देखील मी तुम्हाला याच्यामध्ये सांगत असतो, ठीक आहे. तर तुम्हाला जे आहे ते समजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बघा अगोदरचे जे आपण जेवढे लेक्चर घेतले त्या सर्व लेक्चरचा जो आहे विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. आज देखील भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. मी जे IMP क्वेश्चन सांगितले ते बऱ्यापैकी 80% 70% प्रश्न जे आहेत ते पेपरमध्ये येतातच, ठीक आहे. हे आपलं YouTube चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, ओके. यामध्ये बघा तुम्हाला हे जे आपलं लाईव्ह सेक्शन आहे रात्री 9 वाजता चालू होतं. सर्वांना याची लिंक वगैरे मिळालेली असेल तर तुम्ही टेलिग्राम वगैरे जॉईन करून ठेवा. ॲप्लिकेशन जर घेतलं तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये देखील तुम्हाला जे आहे ते रोज अपडेट वगैरे जे आहे ते आरामात मिळते, ठीक आहे. हे यावर सर्वांनी लक्ष द्या. हे आपल्या IMP क्वेश्चन्स वगैरे आहेत. भरपूर महत्त्वाचे घटक आहेत जे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे. समोर बघूया आपण याच्यामध्ये काही अजून आहेत का काही घटक महत्त्वाचे. स्मृती सुधारण्यासाठी योजवायचे उपाय कुठले, तर्क विचारांची प्रगल्भ अवस्था, भाषेच्या व्याख्या, भाषा विकासाचे स्वरूप. भाषेच्या व्याख्या किती आहेत बघा, भरपूर भाषेच्या व्याख्या आहेत. तुम्ही जे काही भाषा बोलता त्या त्या भाषा कुठल्या कुठल्या आहेत, भाषा विकासाचे स्वरूप कसे कोणते आहेत ते देखील तुम्हाला सांगायचं आहे. तर या सर्वांचे उत्तर जे आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये मिळतील. कुठल्या सायकॉलॉजी 216 मध्ये. नंतर आहे समस्या परिहारावर परिणाम करणारे घटक. समस्या परिहारावर परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत. नंतर आहे सर्जनशीलतेचे मूल्य किंवा सर्जनशीलता कशाला म्हणायचं. सर्जनशीलतेचे तुम्हाला भरपूर काही प्रश्न जे आहेत ते दिलेले आहेत, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत.
तर सर्जनशीलतेचे मूल्य कुठले कुठले आहेत, सर्जनशीलतेचे प्रकार, सर्जनशीलता कशाला म्हणायचं, ते तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे बुद्धीचे स्वरूप आणि सिद्धांत. बुद्धीचे स्वरूप कसे आहे आणि बुद्धीचा सिद्धांत हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ओके. छोट्या मुलांसाठी वगैरे हा जास्त करून महत्त्वाचा त्याचा घटक आहे. ते तुम्हाला या बुद्धीच्या सिद्धांतामध्ये तुम्हाला हे अभ्यासाला मिळेल. नंतर आहे मनोदुर्बलता, कारणे आणि उपाय. मनोदुर्बलता म्हणजे काय, त्याचे कारणे कुठले आहेत आणि त्यावरील उपाय कुठले कुठले आहेत, हे जे आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर आहे व्यक्तिमत्व विषयक सिद्धांत. व्यक्तिमत्व विकास सर्वांना माहिती असेल, तुम्ही 5वी 6वी 7वी पासून बघताय. व्यक्तिमत्व विकास नावाचा एक एक पुस्तक असायचं बघा. म्हणजे पुस्तक कधी तुम्हाला दिसलंच नाही, परंतु ते त्या नावाचा एक विषय असायचा. सेम तुम्हाला ते आता त्याचा उपयोग जे आहे आता होऊ शकतो. नंतर आहे बघा प्रेरणा चक्रावर परिणाम करणारे घटक कुठले, मानवी प्रेरणेचे वैशिष्ट्यपूर्ण घटक कुठले. हे जेवढे क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्हाला सगळे वाचून घ्यायचे आहेत. असे आपल्याकडे भरपूर प्रश्न आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो जास्त करून जे आहे मित्रांनो अवधानाचे स्वरूप आणि लक्षण, अवधानाचे प्रकार, अवधान आकर्षित करणारे घटक, हे जे आहे तुम्हाला सर्व वाचून घ्यायचं आहे. यावर तुम्हाला उद्या प्रत्येकी 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते येणारच आहेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. नंतर समोर आहे बघा भ्रमाचे प्रकार. भ्रम जे काही होतात, ठीक आहे, छोट्या मुलांना असेल किंवा कधी-कधी जे वयस्कर लोक असतात त्यांना देखील विविध प्रकारचे भ्रम वगैरे होतात. तर ते तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे परिणामकारक अध्ययन. नंतर आहे अभिजात अभिसंधान, हे देखील वाचून घ्यायचं आहे. शिक्षण संक्रमण कशाला म्हणायचं, स्मृतीची अवस्था, स्मृतीच्या किती अवस्था आहेत ते देखील तुम्हाला याच्यामध्ये वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे आपले थोडेफार क्वेश्चन्स होते. ज्यांना कोणाला जास्त IMP क्वेश्चन पाहिजे असेल, तुमच्याकडे वेळ नसेल अभ्यास करायला वगैरे, कोणी जॉब वगैरे करत असेल, तर त्यांच्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे एटुटॉक परीक्षित अभ्यास. सर्वांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला नोट्स वगैरे IMP क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. ओके. तर मित्रांनो आता बघूया आपण परवा आपला कुठला पेपर आहे. परवा पेपर आहे आपला GKN. हे झालं FYBAसाठी आणि SYBAसाठी कुठला आहे बघा, सायकॉलॉजी 217. ओके. सायकॉलॉजी 217 हा पेपर आहे. तर याचं देखील आपण उद्या डिस्कशन करणार आहोत. ओके. आणि अजून मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो इथं, जसं की आपलं लाईव्ह लेक्चर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. परत तुम्ही व्हिडिओमध्ये जर गेले, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा एक 9 नंबरला तुम्हाला एक व्हिडिओ मिळतो इथं, 9-10 नंबरला. YCMUसाठी ABCID कसा बनवायचा. तर सर्वांनी जे आहे ABCID बनवून घ्या, कारण ABCID कंपल्सरी आहे तुम्हाला. जसं तुमचं बँकेचं अकाउंट असतं तसं या प्रकारे ABCID असतो. जे एक तुमचं एक बँक अकाउंट आहे, ज्यामध्ये तुम्ही काय शिकला ते सर्व क्रेडिट जे आहे तुमचे ह्या ABCID मध्ये जमा होणार आहे, तुमच्या ह्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी जे आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन आहे बघा याच्यामध्ये डिजिलॉकर. या डिजिलॉकरला तुम्हाला ABCID क्रिएट करायचं आहे. त्यानंतर त्याच्यातून तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा ओपन युनिव्हर्सिटी सर्च करायचं आहे. मराठीमध्ये सर्च करा, इंग्लिशमध्ये सर्च करा. ओके. आणि समोरचा बघा इथं YCMUचा पेपर कसा लिहायचा, चांगले अक्षर चांगले मुद्दे कसे मांडायचे, यासाठी बघा हा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर हा व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या. याच्यामध्ये आपली एक विद्यार्थिनी आहे, तिचा मी हा पेपर दाखवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. हा पेपर जो आहे तुमच्या सर्वांचा उपयोगी येऊ शकतो. यामध्ये मी विविध घटक तुम्हाला सांगितलेले आहेत, कुठल्या गोष्टी टाळायच्या, छोट्या-मोठ्या गोष्टी, कुठल्या गोष्टी टाळायच्या वगैरे. ठीक आहे. कोणत्या चुका करायच्या नाही, ते मुद्दे कसे मांडायचे, सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि सर्वांनी एका पेजवरती एकच उत्तर लिहा. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला आपल्या ॲप्लिकेशनवर कोर्स वगैरे घ्यायचा असेल आणि ते जर समजा कन्फ्यूज वगैरे असतील, तर त्यांनी एक काम करायचं आहे. त्यांनी जे आहे आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनचा व्हिडिओ तुम्हाला मी बनवून दिलेला आहे, की आपल्या ॲपवरती लॉग इन कसं करायचं, कोर्स कसा घ्यायचा वगैरे कसं वापरायचं. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ 12 नंबरचा व्हिडिओ आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.